आणि जी बातमी शेवटी हेडलाईनला आपण पाहिली तीच आता सविस्तरपणे पाहूयात। पाकिस्तान स्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित संपर्कात असलेल्या राज्यभरातील 112 जणांची महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी चौकशी केली आहे। सकाळी 7 वाजेपासून एटीएसच्या 14 प्रादेशिक युनिट्समधील 58 पथकांनी एकाच वेळी कारवाई केली आहे आणि 150 ठिकाणी छापेमारी केली आहे। ही कारवाई पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIशी कथित संबंध असलेल्या सोशल मीडिया नेटवर्कच्या तपासाचा एक भाग आहे। तर यामध्ये अनेक जणांची चौकशी करण्यात आली होती आणि शहजाद भट्टी फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे भारतीय तरुणांशी संपर्क साधून विघातक कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय। या नेटवर्कमध्ये आबिद जाट उर्फ आबिद छल, अजमल गुजर, हम्माद मेमन, राणा हुसेन, अशरफ बशीर आलम यांच्यासारख्या अन्य काही पाकिस्तान स्थित हँडलर्सचा सहभाग असल्याचा तपास सुरू आहे। आणि त्यापूर्वी मे महिन्यात भट्टीच्या नेटवर्क विरोधात 57 संशयितांची चौकशी केली होती। कोल्हापूर, अमरावती, वर्धा, संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर अशा अनेक ठिकाणी ATS कडून कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान ATS छापेमारी संदर्भात पंकज भोयर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। पाहूयात। शहजाद भट्टी नावाची एक व्यक्ती पाकिस्तानातून काही तरुणांची माथी भडकवत होती आणि या प्रकरणामध्ये ATSनं मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे। गृहराज्यमंत्री माझ्यासोबत आहे पंकज भोयर, त्यांना विचारूया। भाऊ, काय सांगाल संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत किती लोकांना अटक झाली आहे? शहजाद भट्टी नावाचा आतंकवादी हा पाकिस्तानमध्ये बसून महाराष्ट्रात त्याच पद्धतीने देशातल्या काही तरुणांना हाताशी धरून या ठिकाणी काही आतंकवादी घटना घडून आणता येतात का असा प्रयत्न त्याच्या माध्यमातून चालू होता, परंतु वेळीच त्या ठिकाणी ATSनं दखल घेतली आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 157 ठिकाणी त्या ठिकाणी धाडी टाकली। या संपूर्ण प्रकरणामध्ये स्थानिकांचा जो सहभाग आहे तो ऑर्गनाइज पद्धतीनं होता का सोशल मीडियावर फक्त यांची माथी भडकवली जात होती? सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विकृती किंवा विध्वंसक तरुण त्यांना असं वाटत होतं की हे आपल्या कामात त्या ठिकाणी पडू शकतात, त्या माध्यमातून त्यांनी हेरलं आणि ऑनलाईन त्यांना पैसे ट्रान्सफर करून काही घटना घडवू शकतात का असा प्रयत्न त्या ठिकाणी शहजाद भट्टीच्या माध्यमातून करण्यात आला होता। किती लोकांना आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात अटक करण्यात आली? अजून प्रकरण आणि कार्यवाही सुरू असल्यामुळे सर्व माहिती या ठिकाणी देता येणार नाही, परंतु 100पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलविण्यात आलेलं आहे। तर ED आणि बाकी या सगळ्याच्यामध्ये लेनदेन जे पैशाचं आहे ते किती कोटीमध्ये असावं असा अंदाज? आता चौकशीला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे। ATS अजून कार्यवाही करते आहे, त्याच्यामुळे हळूहळू सर्व गोष्टी बाहेर। एक शेवटचा प्रश्न असा आहे, तुमचं आव्हान काय की अशा पद्धतीनं सोशल मीडियावरती जे पोस्ट असतील ते लाईक करू नका, पाहू नका, कोणी क्युरिओसिटी म्हणूनही जाऊ शकता पाहायला, त्यामुळे सोशल मीडियाच्या अशा वादग्रस्त पोस्टपासून दूर राहिलं पाहिजे? मला असं वाटते समाज माध्यमाचा वापर हा केवळ सकारात्मक कामांकरिता त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि आपल्या देशातली तरुण पिढी अनेक सकारात्मक कामाकडे देखील त्या ठिकाणी प्रगती करते आहे। तर निश्चितच काही लोकांमुळे जर का इतर सर्व समाज त्या ठिकाणी बदनाम होत असेल तर चुकीचं काम करणाऱ्यांनी देखील ह्या सोशल मीडियाचा वापर हा केवळ सकारात्मक कामाकरिता केला पाहिजे। धन्यवाद सर। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।